व्यासपीठ गावची खबर न्यूज। खंडाळा घाटात वीर हुतात्मा शिंगरोबा देवाचा उत्सव 1 मे रोजी होणार। निमंत्रण पत्रिकेचं शिंगरोबा मंदिरात पूजन, भाविक भक्तांना आवाहन। खंडाळा घाटाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वीर हुतात्मा शिंगरोबा देवाचा उत्सव बुधवार 1 मे रोजी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे। कार्यक्रम निमंत्रण पत्रिकेचं पूजन शुक्रवारी शिंगरोबा मंदिरात करण्यात आले। उत्सवात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन शिंगरोबा कमिटी देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष भरत कोकरे आणि संस्थापक बबन शेंडगे यांनी केलं आहे। सर्व भाविक भक्तांना कळवण्यात अतिशय आनंद होतोय की सालावारप्रमाणे यंदा सुद्धा शिंगरोबा देवाचा उत्सव हा जोरात होणार आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी तसेच समाज बांधवांनी याची नोंद घ्यावी आणि सहपरिवार सहकुटुंबासह येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आम्ही कमिटीच्या वतीने सर्वांना आवाहन करतो आणि सर्वांनी येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा हीच आमच्या कमिटीच्या वतीने सर्वांना आग्रहाची विनंती आहे। जय मल्हार, जय शिंगरोबा, जय ज्योतिबा, जय आई। 1 मेला सालाबादप्रमाणे 1 मेला हा शिंगरोबाचा उत्सव हा मोठ्या उत्सवामध्ये साजरा होतो। या ठिकाणी सकाळी 6:30 ते 7ला होम हवन या ठिकाणी चालू होतं। त्याच्यानंतर इथं महापूजा होते। त्याच्यानंतर सकाळी 8:30 ते 9च्या टायमिंगला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला कोपवली फाट्यामध्ये त्या ठिकाणी पुष्पहार घालून त्या ठिकाणी पालखी निघते आणि ती पालखी या ठिकाणी ज्या ठिकाणी सालाबादप्रमाणे कार्यक्रम असतो त्या ठिकाणी ती पोचते। त्या ठिकाणी साधारण 11:30-12 वाजता वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार आलेल्या सर्व भक्तांना त्या ठिकाणी एक महाकीर्तन त्या ठिकाणी साजरं होतं आणि ते झाल्यानंतर 1:30 ते 2च्या टायमिंगमध्ये महाप्रसाद होतो। महाप्रसाद झाल्यानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम होतो। त्याच्यानंतर आलेल्या सर्व भाविक भक्तांचं मान्यवरांचं त्या ठिकाणी स्वागत केलं जातं। त्याच्यानंतर साधारणपणे तासा-दीड तासाने म्हणजे 4:30-5 वाजता साधारण पालखी या ठिकाणी मूळ ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी येते। खोपोली शहराच्या घाटमाथ्यावर सह्याद्री पर्वत रांगेच्या कुशीमधील खंडाळा घाटातील वीर शिंगरोबा देवाचं मंदिर आहे। हे अखंड धनगर समाजाचं दैवत आहे। तसेच खंडाळा घाटाचे जनक म्हणून ओळखले जाणारे वीर हुतात्मा शिंगरोबा देवाचा उत्सव दरवर्षी 1 मे रोजी मोठ्या उत्साहात पार पडतो। त्याचबरोबर याही वर्षी वीर हुतात्मा शिंगरोबा उत्सव कमिटीच्या वतीनं या उत्सवाचं आयोजन करण्यात आले असून गुरुवार दिनांक 1 मे रोजी हा उत्सव बोरघाट शिंगरोबा मंदिर सायमाळ इथं आयोजित केलाय। कार्यक्रम निमंत्रण पत्रिकेचं पूजन शुक्रवारी शिंगरोबा मंदिरात करण्यात आलंय। याप्रसंगी संस्थापक बाळासाहेब झोरे, संस्थापक अध्यक्ष भरत शेठ कोकरे, संस्थापक बबन शेठ शेडगे, दीपक आखाडे, नामदेव हिरवे, बबन जानकर, बाळासाहेब आखाडे उपस्थित होते। सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत श्रींचा महाअभिषेक भरत कोकरे यांच्या हस्ते, सकाळी 6 ते 8 होम हवन बबन खरात यांच्या हस्ते, सकाळी 6 ते 8 सत्यनारायण पूजा योगिता भरत कोकरे यांच्या हस्ते, सकाळी 9 ते 11 भव्य पालखी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा पुष्पहार अर्पण करून शिळफाटा ते सायमाळ मंदिरापर्यंत, सकाळी 11 ते 12 वेळेत हरिकीर्तन हरिभक्तपरायण काशीनाथ महाराज वाघोले यांचं, दुपारी 2 ते 3 या वेळेत महिलांसाठी हळदी कुंकू, दुपारी 1 वाजता मान्यवरांचा सत्कार, दुपारी 2 ते 5 या वेळेत महाप्रसाद, 3 वाजता गजनृत्य तसेच 6 वाजता आरतीनं कार्यक्रमाची सांगता होणार आहे। वीर हुतात्मा शिंगरोबा देवाचा उत्सवाचं आयोजन उत्सव कमिटी करते। यावेळी रायगड, पुणे, सातारा यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त समाज बांधव येत असतात। वर्षी 1 मे वार गुरुवार 2025 रोजी अतिशय आनंदात हा कार्यक्रम साजरा करण्याचा कमिटीने आयोजित केलेला आहे। आताच आमचे सहकारी माजी अध्यक्ष बाळासाहेब आखाडे झोरे असतील, बबन शेठ शेडगे असतील यांनी कमिटीचा कार्यक्रम आणि भाविक भक्तांना निमंत्रित केले। त्याच पद्धतीने ह्या कार्यक्रमाला या परिसरातून या भागाचे खासदार असतील कार्यक्रमाला उपस्थित असतात, तसे खालापूरचे आमदार असतील, मावळ तालुक्याचे माजी मंत्री असतील, तसेच खोपोलीचे आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक परिसरातील आजी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती असे बहुसंख्य
मान्यवर उपस्थित राहतात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात। तसंच ह्याही वर्षी सर्व मान्यवरांना कार्यक्रमाला येऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी सर्व कमिटीच्या वतीने विनंती करत आहे।